नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरून फोटोकॉपीसाठी कसा अर्ज करायचा आहे ते पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण फोटोकॉपी आलेली आहे किंवा नाही त्याचा स्टेटस कसा चेक करायचा आहे व रिव्हेरिफिकेशन आणि रिव्हॅल्युएशन याच्यातला फरक काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी या पेजवर तुम्हाला PRA नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर इथं वरच्या साईडला तुमची माहिती येईल आणि इथं तुम्हाला फोटोकॉपीचा स्टेटस, ॲप्लिकेशन स्टेटस चेक करता येईल. आपण कोणत्या सेमिस्टरमध्ये सब्जेक्ट कोड कोणता आहे आणि कोणत्या फोटोकॉपीसाठी अर्ज केला होता ते आणि त्याची फी कधी रिसीव झालेली आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवेल. त्याच्यानंतर स्टेज 2 आणि स्टेज 3 इथं आपल्याला अपडेट झालेलं दिसेल. ज्यावेळी त्या स्कॅन केलं जाईल युनिव्हर्सिटीतून त्यावेळी आपल्याला इथं अपडेट दिसेल आणि फायनलला आपली इथं फाईल 1 ही आपल्याला इथं एक PDF अपलोड झालेली दिसेल. त्या PDF वर आपण क्लिक करून ती जी आन्सर शीट आहे ती आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला रिव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करायचं आहे. रिव्हॅल्युएशनचा ऑप्शन इथं आहे. उत्तरपत्रिकेची फेर तपासणी म्हणजेच जी तुम्हाला आन्सर शीट मिळालेली आहे त्या आन्सर शीटमध्ये कोणत्या क्वेश्चनमध्ये तुमचे मार्क वाढू शकतात असं तुम्हाला वाटतं तर ते क्वेश्चन या रिव्हॅल्युएशनमध्ये पुन्हा चेक केले जातात आणि तुमचे काही मार्क वाढत असतील तर त्या ठिकाणी ते मार्क वाढवले जातात. दुसरा आहे प्रकार त्याच्यामध्ये रिव्हेरिफिकेशन आहे. रिव्हेरिफिकेशन म्हणजे काय तर समजा त्या उत्तरपत्रिकेमध्ये एखादी ॲडिशन चुकलेली आहे म्हणजे मार्क ॲड करताना चूक झालेली आहे तर त्या केसमध्ये आपण रिव्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करू शकतो. आणि हे करत असताना तुम्हाला फोटोकॉपी ज्या दिवशी आलेली आहे त्याच्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला ह्या दोन्ही प्रोसेससाठी अप्लाय करता येतं. आणि याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी 500 रुपये फी आहे एका पेपरला. आणि यासाठी तुम्हाला बँक डिटेल्ससुद्धा विचारले जातात कारण ज्यावेळी तुमचे जर मार्क वाढले तर तुम्हाला ते रिफंड केली जाण्याची शक्यता असते. त्यामुळं तुमचे बँक्स डिटेल्स ऑलरेडी घेतलेले असतात. तर या व्हिडिओमधून आपल्याला समजलं असेल की रिव्हॅल्युएशन आणि रिव्हेरिफिकेशन आणि फोटोकॉपीचा स्टेटस कसा चेक करायचा आहे ते तुम्हाला समजलं असेल.